प्रेज द लॉर्ड चर्च. प्रियांनो, ही वेळ घेऊया आणि प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण आलेलो आहोत, प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण बसलेलो आहोत. आणि प्रियांनो, बायबलचं वचन सांगतं तो पवित्र आत्मा तुम्हामध्ये राहतो, तो पवित्र आत्मा तुम्हामध्ये राहतो आणि तो तुम्हाला दानांनी भरतो. आणि त्याच दानांमधलं एक दान आज आपण शिकणार आहे. त्या दानाचं नाव आहे संदेश देण्याचं दान. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, खूप जणांनी संदेश दिले. योएलच्या पुस्तकामध्ये देखील आपल्याला पाहायला भेटतं की प्रभू लोकांद्वारे, त्याच्या निवडलेल्या लोकांद्वारे संदेश देतो. प्रभू तुमच्याद्वारे संदेश देणार आहे प्रियांनो. आणि ही वेळ घेऊया प्रियांनो आणि आपले मन, आपले अंतकरण त्या प्रभूच्या वचनाकडे लावूया आणि आपण प्रार्थना करूया. पिता, आम्ही तुझे आभार मानतो अप्पा, तुला धन्यवाद देतो. तुझा दास प्रभू, तुझा सेवक प्रभूजी अप्पा, देवाच्या वचनामधून प्रभूजी अप्पा त्याच्या लेकरांशी प्रभू, तुझ्या लेकरांशी बोलत असताना बापा प्रभू तुझं वचन सांगतं बापा येशूच्या नामामध्ये, तो आमचं अंतचक्षू, तो आमचं ज्ञानचक्षू देवाच्या वचनाने प्रगट करणारा, प्रकाशित करणारा परमेश्वर बापा. हे संदेशाचं दान मंडळी शिकत असताना बापा प्रभू प्रत्येक व्यक्तीला त्या दानामध्ये चालण्यासाठी तुझी कृपा, तुझं ज्ञान, शहाणपण, आत्म्याचं प्रगटीकरण आणि वचनामधले गूढ सत्य प्रगट करण्यासाठी तू सहाय्य करतोस म्हणून तुला धन्यवाद प्रभू. तुझे आभार म्हणतो बापा पास्टर सुधीरसाठी बापा प्रभू. ते बोलत असताना बापा त्यांच्या मुखाचा प्रभू, त्यांच्या विचारांचा ताबा तू घे आणि प्रभू बोलणारा व्यक्ती नाही तर देवाचा आत्मा आहे, प्रत्येकाच्या मनाशी बोलत आहे म्हणून तुला धन्यवाद प्रभू. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो म्हणतो पिता एक बापा, आमेन. आपण टाळ्या वाजूया, देवाच्या वचनाचं आपण स्वागत करूया. आमेन. थँक यू जीसस. धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद. प्रियांनो, आपण सर्वजण ह्या ठिकाणी आजच्या ह्या सायंकाळी एकत्र आलेलो आहोत. आणि प्रियांनो, खरं पाहिलं तर मी मागच्या आठवड्यामध्ये असं विचार करत होतो की मी आता पवित्र आत्मा ज्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि मी आता थांबवावं. पण ज्यावेळेस मी मनन करत होतो योएलाच्या पुस्तकामध्ये आणि 2ऱ्या अध्यायामध्ये आणि 28व्या वचनामध्ये जे आम्हाला भविष्यवाणी दिलेली आहे, तीच भविष्यवाणी प्रेषणांच्या कृत्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते. प्रेषणांची कृत्य 2रा अध्याय आणि 16व्या वचनापासून पुढे ज्यावेळेस मी म्हणजे ती भविष्यवाणी पूर्ण झाली प्रियांनो. म्हणजे योएलाने जी भविष्यवाणी केली आणि पेत्राने त्याचा उल्लेख केला, ज्यावेळेस पवित्र आत्मा उतरून आला त्यावेळेस प्रेषणांची कृत्येचा 2रा अध्याय आणि 16 वचनापासून पुढे काही वचनं वाचूया. पहा काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. परंतु योएल संदेष्टाने जे सांगितले होते ते हे आहे, देव म्हणतो, शेवटल्या दिवसात असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. फार चॅलेंजिंग गोष्ट आहे. तुमच्या मुलास आणि मुलीस ते संदेश देतील, तरुण लोक दृष्टांत पाहतील, वृद्ध लोक स्वप्न पाहतील. आणि प्रियांनो, फार ह्या ज्यावेळेस हे वचन वाचायला लागलो देवा मला सांगते बोलू लागला की देवा हे काय आहे. पवित्र आत्मा सर्व लोकांवर उतरून येईल हे भविष्यवाणी दिलेली आहे. पण मुलामुलींना मुलामुलींनी भविष्यवाणी सांगायचं, संदेश सांगायचा आहे. संदेश हा मुलामुलींनी सांगायचा आहे. मग तरुणांना दृष्टांत होतील. प्रियांनो, माझी इच्छा आहे की तुम्ही हे समजण्यासाठी आपलं अंतःकरण प्रभूकडे उघडं करावं. पुढची काही मिनटं आपण प्रार्थना करूया. देवाच्या आत्म्याने पास्टर निलेशने अगोदरच प्रार्थना केलेली आहे, पण आपण मागूया की देवबापा माझ्या अंतःकरणाचे डोळे उघड, ज्ञान आणि प्रगटीकरणाचा आत्मा दे आणि तुझी वचनं मला प्रगट होऊ दे. प्रियांनो, ही प्रार्थना फार महत्त्वाची आहे. खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने लुकाच्या 24व्या अध्यायाच्या 45मध्ये अशा रीतीने त्यांचे डोळे उघडले, ह्यासाठी त्यांना शास्त्र समजावं. आम्हाला शास्त्र समजण्याची गरज आहे प्रियांनो. हे शास्त्र जेव्हा आम्ही समजतो त्यावेळेला आम्ही या शास्त्रानुसार जीवन जगायला लागतो. नुसतं शास्त्र वाचल्याने आम्हाला गोष्टी समजत नाहीत, पण जेव्हा देवबाप आमचे डोळे उघडतो आणि त्यावेळेला त्या गोष्टी आम्हाला आणि म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास करता, जेव्हा केव्हा तुम्ही देवाचं वचन वाचता, ही प्रार्थना जी पावलाने इफिस्करासच्या मंडळीसाठी केलेली होती 1 अध्यायाच्या 17 ते 19 वचनामध्ये त्यांनी प्रार्थना केली, हे देवबापा मी तुझ्याकडे प्रार्थना करतो की तू ज्ञान आणि प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा, ह्यासाठी की यांचे डोळे उघडावेत, अंतःकरणाचे डोळे उघडावे
आणि तुझ्या पाचारणाची जी आशा काय आहे ही त्यांना समजावी, तुझी ओळख त्यांना व्हावी. प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आम्ही बायबल वाचू शकतो आमच्या नैसर्गिक डोळ्याने, पण जेव्हा आम्ही आत्मिक डोळ्याने पवित्रशास्त्र वाचतो त्यावेळेस ते आमच्यासाठी प्रगटीकरण बनतं. आणि म्हणून ज्ञान आणि प्रगटीकरणाचा आत्मा खूप गरजेचा आहे. ज्यावेळेस याकोबानी पत्र लिहिलं कोणाला, त्या मंडळीला, तो म्हटला जर तुमच्याकडे ज्ञानाने उणा असेल त्यांनी देवाकडं मागावे, तो कोणालाही दोष न लावता सर्वांना दातृत्वाने देतो. हा ज्ञानाचा आत्मा आहे प्रिया, की जो आम्हाला मागण्याची गरज आहे. हे वचन वाचत असताना त्या ज्ञानाने मी भरलं पाहिजे. कधीच विसरू नका प्रियांनो, ते ज्ञान अद्भुत ज्ञान आहे. मला तुम्हाला सांगू द्या, ते ज्ञान तुम्हाला असं बनवेल की जे प्रियांनो ज्यावेळेस दानियल, शद्रक, मेशक, अबेदनेगो दानियलच्या पुस्तकामध्ये होते त्यावेळेला त्यांच्या सर्व लोकांपेक्षा ज्ञानाने, शरीराने, बुद्धीने 10 पटीने चातुर्याने ते जीवन जगत होते. तेच ज्ञान परमेश्वर तुमच्या माझ्या जीवनात देऊ इच्छितो प्रियांनो. आणि म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही या जगामध्ये जगत असताना त्या 10 पटीने ज्ञानाने भरलेलं जीवन तुम्ही जगू शकता. हे शक्य आहे, हे मला तुम्हाला सांगू द्या. आणि म्हणून जेव्हा तेव्हा देवाचं वचन तुम्ही वाचता, ऐकता, तुम्ही देवाकडं मागायला पाहिजे की देवा माझे ज्ञानचषक उघड, माझ्या अंतःकरणाचे डोळे तू प्रगट कर. आणि प्रियांनो, हे देवाच्या आत्म्याचं काम आहे. मी सुरुवातीपासून सांगितलं, काही मंडळी असं शिकवतात की पवित्र आत्म्याचं काम संपलेलं आहे. नाही प्रियांनो, पवित्र आत्मा आज देखील काम करत आहे तुमच्या माझ्या जीवनामध्ये. पवित्र आत्मा तो व्यक्ती आहे, तो देव आहे, तो जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन होत नाही आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी, तेव्हा त्याला पवित्र आत्म्याला काढलं जाईल. त्यावेळेला मंडळी ही उचलली जाईल, ती बाजूला केली जाईल, तिचं संरक्षण होईल. ही घटना घडणार आहे. पण तोपर्यंत देवाच्या आत्म्याने आम्हाला मार्गदर्शन करावं ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही त्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मागितलं पाहिजे. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की पेत्र त्यांना सांगत आहे, तिथलच्या लोकांना, यहुदी लोकांना, हे लोक दारू प्यालेले आहेत, सकाळी सकाळी ते बडबड करतायत, काहीतरी दारू प्यालेले आहेत. ॲक्च्युली काही लोक म्हणत होते की बाबा ह्या लोकांना जे ते बोलतायत आमच्या भाषेमध्ये आम्ही देवाची स्तुती करताना पाहिलेलं आहे. मला माहीत नाही तुमच्यापैकी किती लोकांनी दारू प्यालेल्या व्यक्तीला परमेश्वराचे महत्कृत्य बोलताना वेगळ्या भाषेत ऐकलेलं आहे. मला कल्पना नाही, मी पण ऐकलेलं नाही आहे. पण त्यांची बुद्धी की त्यांना समजत नव्हतं, जे समजत नाही ते बोलायला लागलेले आहेत. मग पेत्र उभा राहायला आणि त्यांना समजावून हे दारू प्यालेले लोक नाही आहेत, हे शेवटच्या काळाबद्दल जे भविष्यवाणी देवबापांनी केलेली आहे योएल संदेशाद्वारे, त्याबद्दल ते बोलतायत. आणि या सर्वांवर जो आत्मा उतरलेला आहे तो देवाच्या वचनानुसार आहे. आणि मग काय होतील तर तुमचे मुलं आणि मुली, असंच म्हटले ना, काय म्हटलेलं आहे त्या 16 वचनामध्ये, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. पुत्र आणि कन्या. काही काय मंडळांमध्ये नाही स्त्रियांनी बोलायलाच नाही पाहिजे. अरे देवाच्या वचनात लिहिलेलं आहे ना की कन्या देखील संदेश देतील. आता हे पुत्र आणि कन्या कोण आहेत? यांनो, बायबलमध्ये 3 प्रकारचे आत्मिक व्यक्तिमत्व सांगितलेले आहेत. त्यामध्ये बाळकं सांगितलेली आहेत, त्यामध्ये तारुण्य सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये वृद्ध सांगितले आहेत, वडील सांगितलेले आहेत. ह्या 3 प्रकारचे एक महत्त्वाचे पायऱ्या असलेले लोक सांगितलेले आहेत. आज या ठिकाणी तुमचे पुत्र आणि कन्या हे संदेश देतील, भविष्यवाणी देतील. आणि ह्या गिफ्ट ऑफ प्रॉफेसी, ह्या लक्षात ठेवा, हे संदेश, त्याबद्दल मी उपदेश करत नाही. मी गिफ्ट ऑफ प्रॉफेसी, संदेश देतील. काही ठिकाणी भविष्य सांगतील हा शब्द आलेला आहे. आणि त्यामुळं लोकांना प्रश्न पडला की आता लोक आमचं भविष्य सांगतील. आपण त्यामध्ये जाणार आहोत प्रियांनो. ओके, जो शब्द मुळा रंबीच्या भाषातून भाषांतरित केलेला आहे तो, याचा अर्थ अटर इन्स्पायर्ड वर्ड, म्हणजे तुमचे पुत्र आणि कन्या ह्या
आत्म्याकडून शब्द बोलतील. आत्म्याकडून शब्द बोलतील. ओके, आपण पाहणार आहोत. आणि हे कोणी कोणी करायला पाहिजे? जो तुम्ही पहिले कोरिन्थिकरासमध्ये 14व्या अध्यायामध्ये, आपण त्यामध्ये बऱ्याच वेळ राहणार आहोत आज परत एकदा. पहिले कोरिन्थिकरासपत्र 14वा अध्याय आणि 31 वचनामध्ये म्हटलं, तुम्ही सर्वांनी संदेश सांगावे. ओके, 31 वचन, पहिले कोरिन्थिकर 14वा अध्यायाचं 31 वचन. बर, नियमशास्त्रात लिहिले आहे की परभाषा बोलणाऱ्या लोकांच्या द्वारे व परकी माणसांच्या ओठाने मी या लोकांबरोबर बोलेन, तथापि तेवढ्याने ते माझे ऐकणार नाही. वचन 31 वाचताय का तुम्ही? पहिले कोरिन्थिकर 14वा अध्यायाचं 31 वचन, 31st वर्स. सर्वात शिक्षण मिळेल व सर्वात बोध होईल. हा, अशा रीतीने तुम्हा सर्वांना एका मागून एक संदेश देता येईल. तुम्हा सर्वांना, हा शब्द अंडरलाईन करा. तुम्हा सर्वांना एका मागून एक संदेश देता येईल. आणि मग त्यामध्ये त्यांनी मर्यादा देखील सांगितलेली आहे, ते आपण पुढे पाहणार आहोत. पण प्रियांनो, लक्षात ठेवा, त्या ठिकाणी त्या गॅदरिंगमध्ये, म्हणजे त्या भेटीमध्ये जेव्हा तुम्ही मंडळी म्हणून एकत्र येता, त्यावेळेस पुढं म्हणजे त्याच अध्यायामध्ये तुम्ही जर 24व्या वचनावरून पाहिलं तर तुमच्यापैकी 3 जणांनी, 2 किंवा 3 संदेश द्यावा असं म्हटलेलं आहे. बाकीच्या बसलेल्यांनी काय करावं? त्याचा न्याय करावा की हा संदेश देवापासून आहे की नाही. ओके, म्हणजे तिथं 2 किंवा 3 अधिक लोक असले पाहिजे. मंडळी, माझी इच्छा आहे की तुम्ही हे चित्र डोळ्यासमोर ठेवा. पाऊल हे शिकवत आहे मंडळीच्या बाबतीत, मंडळीमध्ये काय घडलं पाहिजे. पण सर्वांना संधी आहे. इनफॅक्ट तुम्ही जर पहिले कोरिन्थिकर 14व्या अध्यायाचं पहिलं वचन, वचन 1, सर्वात पहिलं वचन वाचाल तर तो काय म्हणतो पहा. प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या. उद्दिष्ट 13व्या अध्यायामध्ये प्रीतीचं जीवन ठरलेलं आहे. 12व्या अध्यायामध्ये आत्म्याची दानं सांगितलेली आहे. पण ध्येय, उद्दिष्ट, जीवन प्रीती असू द्या. पुढे, तरी आध्यात्मिक दानाची आणि विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा अशी उत्कंठा बाळगा. आध्यात्मिक दानांची उत्कंठा बाळगा. प्रेज गॉड. विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा, हे मार्क आउट करा. विशेषतः, देवा मला विशेषतः ही गोष्ट पाहिजे की मी संदेश द्यायला पाहिजे. दॅट यू मे प्रॉफेसाय, की तुम्ही भविष्य सांगणार. भविष्य हा जो शब्द आल्यावर बरेचसे गैरसमज आमच्या मनामध्ये येतात. तुम्ही संदेश द्यावा. 3रं वचन पहा. संदेष्टा हा माणसांना उद्देशून उन्नती, उत्तेजन व सांत्वन याबाबत बोलतो. त्याच ठिकाणी पॉल काही गोष्टी सांगत आहे. भविष्य सांगणं म्हणजे काही लोकांना असं वाटतं की होणाऱ्या घटनांबद्दल लोक मला सांगतील. पास्टर, माझ्याकडे लोक येतात, पास्टर आम्हाला सांगा ना की तुम्हाला प्रभू काही दाखवतो काय. प्रियांनो, प्रभू देवाच्या सेवकांना बऱ्याच गोष्टी दाखवतो, पण ते ह्यामध्ये नाही आहे, प्रॉफेसीमध्ये नाही आहे. ओके, वर्ड ऑफ नॉलेज, ज्ञानाचं वचन आणि विद्येचं वचन, जी गोष्ट तुम्हाला माहीत नाही आहे त्या गोष्टी देवबाप दाखवून देतो. ओके, ह्या 2 भागामध्ये, वर्ड ऑफ नॉलेज आणि वर्ड ऑफ विजडम, ह्या 2 भागामधून देवाचा आत्मा कार्य करतो. ते गिफ्ट्स वेगळे आहेत. ओके, देवबाप त्या गोष्टी प्रगट करतो. पण एखादा प्रॉफेट, जेव्हा एखादा भविष्य वक्ता किंवा एखादा संदेश देणारा, त्याचे मूळ 3 कारणं आहेत. त्या 3 गोष्टी तुमच्या माझ्या जीवनात घडल्या पाहिजेत, त्या महत्त्वाच्या आहेत, आम्हाला माहीत असल्या पाहिजेत. ओके, सर्वात पहिले ते वचन वाचा, काय म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी भविष्य सांगण्याचं, संदेश सांगण्याचे 3 कारणं सांगितलेले आहेत. पहिलं कारण काय? 3रं वचन परत वाचा. संदेष्टा हा माणसांना उद्देशून. संदेष्टा हा माणसांना उद्देशून. अन्य भाषा बोलणारा देवा सांगती बोलतो. 2रं वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? कारण भाषा बोलणारा माणसाबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो. ज्यावेळेस मी अन्य भाषेत प्रार्थना करतो, मी देवाशी बोलतो, मी माणसा सांगती बोलत नाही. हे माझ्या मनात, माझ्या जीवनामध्ये स्पष्ट होण्याची गरज आहे. मी देवाशी बोलत आहे, मी देवाचे माझे संबंध आहे, रिलेशनशिप आहे.
मी माणसासंगती बोलत नाहीये, ते माणसांना कळत देखील नाही. पण ह्या मंडळीमध्ये असा प्रॉब्लेम होता की ते मंडळीमध्ये एकत्र येत असताना सर्वजण अन्य भाषेतच प्रार्थना करत होते. त्यांना पॉल समजावून सांगत आहे की अन्य भाषा गरजेची आहे, ती बोलणं आम्हाला थांबवायचं नाही आहे. पण जर तुम्ही संदेश देत नाहीये तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काही महत्त्वाच्या तुमच्या मीटिंगमध्ये जर तुम्ही एकत्र येता आणि मी जर आता तुम्हाला सांगते अन्य भाषेत बोललो आणि माझ्याजवळ जर भाषांतरकार इथं नाही आहे तर काहीच उपयोगाचं नाही आहे. त्याला म्हणजे मी तुम्हाला पण काही कळणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये, समजा हाच माझा संदेश एखाद्या इंग्लिश व्यक्तीने ऐकायला सुरुवात केली, त्याला मराठी काहीच कळत नाही, तर म्हणाले काय बडबड करते बाबा हा माणूस. ही रियालिटी आहे. किंवा एखाद्या तेलुगू व्यक्तीने पाहायला सुरुवात केली आणि मी मराठीत बोलतो, त्या तेलुगूला मराठी येत नाही आहे, मग तो म्हणे हा काय बडबड करतो. ही तसंच आहे प्रियांनो, लक्षात ठेवा. पण दुसरं वचन आणि तिसरं वचन, कारण भाषा बोलणारा माणसाबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो, कारण ते माणसाला समजत नाही. ते माणसाला समजत नाही. तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो. तो आत्म्यामध्ये गूढ गोष्टी बोलतो. संदेष्टा हा माणसांना आता उद्देशून- लक्षात राहा, आत्म्यात तुम्ही गूढ गोष्टी बोलतात त्या संदेशाद्वारे बाहेर येतात. आता आत्म्याने ज्या गूढ गोष्टी बोलतात त्या संदेशाद्वारे बाहेर येतात. काय आहेत त्या? संदेष्टा हा माणसांना उद्देशून माणसांना उद्देशून, देवाबरोबर नव्हे. उन्नती, उत्तेजन व सांत्वन पण काही लोक याबाबत बोलतो. प्रार्थनेमध्ये देवाला संदेश देतात. तुमच्याबद्दल बोलत नाही, मी असे लोक पाहिलेत जे प्रार्थनेमध्ये देवा सांगती बोलत असतात, देवाला संदेश देतात. त्यांना असं वाटतं मी मनुष्याला संदेश देतोय. नाही प्रिया, संदेश देण्यासाठी देवा सांगती बोलायचं नाही, डायरेक्ट मनुष्या सांगती बोलायचं. 3 गोष्टी भविष्य संदेशामध्ये यायला पाहिजे. सर्वात पहिली गोष्ट उन्नती, टू एडिफाय. जो शब्द वापरलेला आहे ओइकोडोमे, OIKODOME, बिल्डिंग, बांधणं. ज्यावेळेस तुम्ही एखादी आर्किटेक्ट जसं बांधकाम करतो तो शब्द तिथलचा बांधलेला आहे. एडिफाय, उन्नती. जसं घराची बांधणी होती तसं कन्स्ट्रक्ट, ज्या रीतीने बांधकामाचं काम होतं ते. थोडक्यामध्ये विश्वासणाऱ्यांना बळ देणं, उन्नती देणं. जे विश्वासणारे बसलेले आहेत त्यांना बलवान करणं, हे खूप गरजेचं आहे. हे गरजेचं आहे. आज मी तुम्हाला सांगतो, तुम्ही स्वतः बलवान होणं गरजेचं आहे. उन्नती ही खूप गरजेची आहे. बरेचसे लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. प्रियांनो, मी माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये मी स्वतःला शिकलो की मी स्वतःला उत्तेजनाचे शब्द बोलतो. मी स्वतःवर भविष्यवाणी करतो. भविष्यवाणी म्हणजे काय? ज्यावेळेस मी आत्म्यात प्रार्थना करतो, देवाचं वचन जे माझ्या मनात प्रगट झालेलं आहे ते मी स्वतः सांगती बोलतो. जोपर्यंत तुम्ही स्वतःला उन्नती करत नाही, तुम्ही एनकरेजमेंट. प्रियांनो, भविष्यवाणी ही उत्तेजन देणारी आहे. मंडळीमध्ये तुम्ही लोकांना जाऊन उत्तेजन देणारे शब्द बोलायला पाहिजे, कारण ही गरजेची गोष्ट आहे. जोपर्यंत तुम्ही उत्तेजन तुम्हा स्वतःलाही घेत नाही आणि दुसऱ्यांना देत नाही, तोपर्यंत तुम्ही बलवान होऊच शकत नाही. ज्यावेळेस मी अन्य भाषेत प्रार्थना करतो, प्रियांनो, मी माझी स्वतःची उन्नती करतो, मी स्वतःला बिल्ड करतो. पण नुसतं मी अन्य भाषेत प्रार्थना करत नाही, मी देवाला मानतो, देवबापा जे मी अन्य भाषेत बोलत आहे ते मला तू प्रगट कर. आणि ज्या वेळेला मी अन्य भाषेत प्रार्थना करत असतो, देवाचा आत्मा माझ्या अंतःकरणामध्ये असे काही विचार देतो आणि मग ते विचार मला माहिती आहे ते देवाच्या वचनातून आलेले विचार आहेत. ते मला बांधतात. प्रियांनो, देवाच्या रिलेशनशिपमध्ये देवाचं महानता मला सांगतात की देव हे करण्यासाठी समर्थ आहे. हे खूप गरजेचं आहे. आपण तिथं बोट ठेवूया आणि अनुवादाच्या पुस्तकात जाऊया, 3रा अध्याय आणि त्यातलं 28वं वचन. माझी इच्छा आहे ते तुम्ही समजून घ्यावं. बांधणं, स्वतःला बिल्ड करणं किती गरजेचं आहे, स्वतःला उत्तेजन देणं किती गरजेचं आहे. प्रियांनो, जगामध्ये जीवन जगत असताना निराशा आहे,
जगामध्ये जीवन जगत असताना आम्ही निराशेमधून चालतो. अगदी परिस्थिती भयानक आहे. स्वतःच्या जीवनामध्ये निराशेच्या बातम्या येतात. पण आम्हाला जर उत्तेजन मिळण्याची गरज आहे तर तो भविष्यवक्ता तो गरजेचा आहे. भविष्य देणारे कोण आहेत? तर तुमचे मुलं आणि मुली, लहान बाळकं ते भविष्य देऊ शकतात. वाचूया आपण काय म्हटलेलं त्या ह्या ठिकाणी. मोशेला देवाने सांगितलं, यहोशुआला तू बलवान कर. मला माहित नाही ह्या भाषांतरात काय सांगितलेलं आहे, पण रमाबाईच्या भाषांतरात मी वाचूया. अनुवाद पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 28 वचन. आणि यहोशुआला अधिकारूढ कर हा, व त्याला धीर देऊन दृढ कर, कारण तोच या लोकांचा पुढारी होऊन त्यांना पलीकडे नेईल. पहा, धीर देऊन त्याला दृढ कर असं म्हटलेलं आहे. का माहिती आहे का? तो फार भित्रा होता यहोशुआ. अक्षरशः तुम्ही पहिला अध्याय वाचाल तर देवाने त्याला कितीतरी वेळा सांगितलं, अरे भिवू नको, घाबरू नको, कचरू नको, मी तुला आज्ञा केली आहे ना, भिवू नको, घाबरू नको, कचरू नको. मग लोक त्याला म्हटले भिवू नको, घाबरू नको, कचरू नको. मोशे त्याला म्हटला भिवू नको, घाबरू नको, कचरू नको. तुमच्या माझ्या स्वभावासारखा, एलियाच्या स्वभावासारखा तो व्यक्ती होता. पण प्रियांनो, देव परमेश्वर मोशेला म्हणाला, मी रमाबाईच्या भाषेतून तुम्हाला वाचतो, पण यहोशुआला आज्ञा दे बा, आणि त्याला उत्तेजन देऊन त्याला बलवान कर. जर तुम्हाला बलवान व्हायचं असेल तर तुम्हाला उत्तेजनाची गरज आहे. जर तुम्हाला आत्मिकरित्या बलवान व्हायचं आहे, आणि उत्तेजन कुठून मिळतं प्रियांनो? उत्तेजन ज्या वेळेस संदेष्टा किंवा संदेश देणारे, आता संदेष्टा हा शब्द आला की आम्हाला वाटतं की मी संदेश आलो, प्रॉफिट नाही. मंडळीतला प्रत्येक व्यक्ती संदेश देतो उन्नतीसाठी, उत्तेजनासाठी. त्यांना उत्तेजन बलवान, कारण तो या लोकांना पुढे पलीकडे घेऊन जाईल. आज प्रियांनो, हे उत्तेजन देणारे लोक मंडळीमधून कमी झालेले आहेत. दोष देणारे खूप लोक आहेत. आणि तेव्हा देवबाप मला बोलला म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. ह्या ठिकाणी संदेश देणारा, उत्तेजन देणारा आहे. लक्षात ठेवा, त्याचं पहिलं काम बिल्डिंग, ओके, ऑइकोडोमे, एडिफाय. दुसरं काम एक्झॉल्ट, ओके. त्यामध्ये जाऊया परत. 3रं वचन वाचतोय ना आपण, 1 कोरिन्थियस पत्र 14 अध्यायाचं 3रं वचन काय म्हटलेलं आहे? संदेष्टा हा माणसांना उद्देशून उन्नती, उत्तेजन व सांत्वन याबाबत बोलतो. उन्नती, उत्तेजनाबद्दल आताच बोललो मी. एक्झॉल्ट, पॅराक्लेसिस, कम्फर्ट, कन्सोलेशन, एक्झॉल्टेशन, उत्तेजन देणार. संदेश हा दरवेळेस प्रियांनो अशा प्रकारे असला पाहिजे, लोकांना बांधणारा, उत्तेजन देणारा. आणि तिसरी गोष्ट, सांत्वन करणारा. आणि त्याचा तो जो शब्द वापरलाय ग्रीक, पॅरामुथिया, याचा अर्थ कन्सोलेशन, कम्फर्ट, त्यांना सांत्वन. असे उत्तेजनाचे शब्द बोलावेत की ज्यामुळे त्यांना सांत्वन प्राप्त होईल. ही रियालिटी आहे प्रियांनो. आज ज्या वेळेला मी दरवेळेस माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये मी जेव्हा उपदेश करायचो, मी लोकांना कापायचं इन द सेन्स मी तोडून बोलायचो. लोक यायचे चर्चमध्ये, पवित्र आत्मा त्यांना घेऊन यायचा, आणि मग मी अत्यंत माझा जे संदेश होते. पण एक दिवस मी असाच बसलो होतो आणि प्रार्थना करत असताना मला प्रभूंनी सांगितलं की पहा, ज्यावेळेस हे जे लोक आहेत, जे मंडळीतले लोक आहेत, ते सेवा कार्य जगामध्ये जातात, त्यांच्या देहासंगती ते भांडत असतात. त्यांचा देह ते त्यांच्याबरोबर युद्ध करतात. तेवढंच नव्हे तर सैतानाबरोबर भांडतात. तेवढंच नव्हे तर लोकांमध्ये चर्चमध्ये आल्यानंतर त्यांना उत्तेजनाची गरज आहे. प्रियांनो, मी आज तुम्हाला सांगतो, त्यांना उत्तेजनाची गरज आहे. आणि हे उत्तेजन कोण देऊ शकतं? बऱ्याच वेळा लोकांना हाही गैरसमज आहे की प्रीचर जो संदेष्टा आहे बोलतात, प्रियांनो, उत्तेजनाचे शब्द बोलतात, शिक्षण देतात. पण प्रियांनो, ॲक्च्युली तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की ती देवाची योजना नाही आहे. ओके, गैरसमज आहे. तिसरी बाजू, मला पुढची गोष्ट सांगू द्या. भविष्य हे जे संदेश जो आहे, ही जी सेवा आहे, लोकांना गैरसमज आहे की ते लोक म्हणतात संदेश देणं म्हणजे उपदेश करणं. नाही प्रियांनो, उपदेशक उत्तेजनात्मक असू शकतात, पण प्रियांनो, उपदेश
ऐकणं हा संदेश ऐकणं नाही आहे. तर त्या ठिकाणी मंडळीमध्ये, घरामध्ये, सेल ग्रुपमध्ये, जिथं कुठं तुम्ही असाल, ज्या वेळेला तुम्ही काही जण एकत्र बसलेले असतात, देवाचा आत्मा तुम्हाला सांगते, तुमच्या अंतःकरणात बोलतो आणि तुम्ही देवाचे शब्द बोलता. जेव्हा तुम्ही एकत्र येता, तुम्ही देवाचे उत्तेजन, त्याला प्रॉफेसी म्हटलेलं आहे. शेवटच्या काळामध्ये पवित्र आत्मा हा तरुणांवर, मुलामुलींवर येईल. माझ्या मुलांवर, माझ्या मुलींवर येईल, सन्स अँड डॉटर्स, आणि ते संदेश देतील, आत्म्याने आलेले शब्द बोलतील. ही गिफ्ट आहे. प्रियांनो, लक्षात ठेवा, अजून एक दुसरं गैरसमज लोकांना आहे की लोकांना असं वाटतं भविष्य सांगणं म्हणजे भविष्यातल्या घटना सांगणं, फ्युचर टेलिंग, भविष्यातली घटना सांगणं. नाही प्रियांनो, संदेशाची सेवा ती नाही आहे. आम्हाला बायबलमध्ये तसं पाहायला मिळत नाही. लक्षात ठेवा, हे भविष्य सांगणं नव्हे, भविष्यातल्या घटना सांगणं. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की ती एक वेगळी सेवा आहे. संदेष्टा, प्रॉफेट ही एक वेगळी मिनिस्ट्री आहे. पण प्रॉफेटची सेवा आम्हाला 5 पदरी सेवेमध्ये पाहायला मिळते, किंवा आम्हाला पवित्र शास्त्रात वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळते. संदेष्टाची पण देवाची इच्छा आहे. जसं प्रत्येक जण अन्य भाषेत प्रार्थना करू शकतो, तसा प्रत्येक जण संदेश सांगू शकतो. प्रत्येकाला ही गिफ्ट आहे. पॉल ते समजावून सांगत आहे. हे गिफ्ट भविष्य सांगतील किंवा ते संदेश देतील. हे गिफ्ट, इट्स देवबापाने दिलेलं हे दान आहे. पवित्र आत्मा आल्यानंतर तुमच्या माझ्यातून हे उत्तेजनाचे शब्द, सांत्वनाचे शब्द आमच्या मंडळीमध्ये वाहवत जायला पाहिजे, आमच्या लेकरांपर्यंत वाहवत जायला पाहिजे. हा देवाचा आत्मा हे काम करत आहे. लोकांचं भविष्य सांगण्याचं काम नाही. आणि लोक प्रियांनो त्याचा गैरवापर फार वाईट प्रमाणे करतात. मी तुम्हाला सांगतो की, आणि मग लोक घाबरतात, अरे हा संदेश आहे, तो सांगतोय, मला हे करायलाच पाहिजे. मला तुमच्याबद्दल माहीत नाही, पण माझ्या जीवनामध्ये मी ज्या प्रभूमध्ये नवीन आलो आणि मी दर शनिवारी आम्ही तरुण जे मुलं होतं बेसिकली, रात्री आम्ही एकत्र प्रार्थनेला बसायचो आणि रात्रभर, कधी कधी होल नाईट प्रेयर करायचो. आणि मग त्या दिवशी आमच्या प्रार्थनेबरोबर एक जोडपं येऊन बसलं होतं. मी त्यांना ओळखत नव्हतं, कदाचित चर्चमध्ये ते येऊन राहत होते, कदाचित मला माहीत नाही. आणि ते पण प्रार्थनेला बसले आणि आम्ही असंच पुलपीटवर बसलो होतो आणि प्रार्थना करत होतो. आम्ही देवबापा सांगते आत्म्यामध्ये स्तुती स्तवन करत होतो, अन्य भाषेत प्रार्थना करत होतो. असं चालू असताना अचानक त्या बाईने त्या ठिकाणी तिने काही गोष्टी बोलायला सुरुवात केली. आणि तुम्हाला सांगतो प्रियांनो, त्यावेळेला आम्ही आमची चर्चची जी तयारी आहे ती रात्रीच करत असू आणि तिथं खुर्च्या लावलेल्या होत्या. आणि खुर्च्या लावलेल्या असताना तिने एक खुर्चीची गोष्ट सांगितली. तिथं अशी व्यक्ती बसते आणि तिने आम्हाला सांगायला लागली की त्या व्यक्तीचा स्वभाव हा कोल्ह्यासारखा आहे, लांडग्यासारखा आहे. ह्या व्यक्तीचा स्वभाव, इथं बसणाऱ्या लोकांचा, आणि ते सगळे प्राणी सांगायला लागले. मला तेव्हा काही कळालं नाही. म्हटलं राव, तिथं मला माहीत, आता चर्चमध्ये एक गंमत अशी आहे की जेव्हा कोणी चर्चमध्ये येतात त्यांची स्पेसिफिक जागा ठरलेल्या असतात. ते बरोबर तिथंच बसतात आणि मग ते ठरवा इथं बसणं म्हणजे हा व्यक्ती, आमच्या अरे बाबा ती व्यक्ती. आणि मग माझ्या मनामध्ये पण काही म्हणजे त्यावेळेला मला काही कळालं नाही. मी ते किती स्वीकारलं मला आठवत नाही, फार प्रभूमध्ये नवीन मी होतो. पण ज्या वेळेला मी प्रभूमध्ये वाढत गेलो, मला असं दिसलं की तो जो भविष्यवाणी होती किंवा जी काही ती संदेश सांगत होती ती भावाभावामध्ये वैमनस्य निर्माण करणारी होती. मी त्या व्यक्तीबद्दल चुकीचा विचार करावा अशी आणि ती देवापासून नव्हती, ती देवाच्या वचनानुसार नव्हती, एवढं मला त्या ठिकाणी समजलं. बा मी त्या दिवशी माझ्या लिडरला पाहिलं, म्हटलं काय सांगतात आपल्याला, हे अशा प्रकारचं कसं काय असू शकतं. ह्या अख्ख्या मंडळीच्या लोकांचे स्वभाव आणि ते सगळे तिला प्राणीच दिसत आहेत, कोणी देवदूत दिसतच नाही. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या. आणि मग त्यावेळेला आम्हाला याची ओळख नव्हती.
मला भय वाटलं. असे प्रॉफिट येतात ह्या जगामध्ये. अहो तेच कशाला. अजून तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, माझ्या जीवनामधला हा अनुभव. माझं लग्न होणार होते अगोदर मी एका व्यक्तीकडे गेलो आणि त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. त्याला माहीत नव्हतं माझं लग्न. त्यांनी मला सांगितलं तुझं लग्न होणार आहे. वाव. आणि मला म्हटलं अरे बापरे, ह्याला माहीत नसताना ह्यांनी मला सांगितलं. आणि मग त्यांनी मला सांगितलं तुझ्या पत्नीच्या पोटामध्ये असा असा त्रास आहे. आणि मला तर काय माहीत नव्हतं, लग्न अगदी त्याच महिन्यामध्ये होणार होतं. आणि मग तो बोलता बोलता त्यांनी म्हटलं की तू लाल रंगाची गाडी चालू नकोस, कारण तू लाल रंगाची गाडी चालवली तर तुझा अपघात होईल. मी जागेच थांबलो. म्हटलं काय. बायबलचं वचन म्हणतं तुझं जाणं आणि मी येणं सुरक्षित करेल. मग हे काय मला तो सांगत आहे. मी म्हटलं, आणि प्रियांनो मी तुम्हाला सांगतो त्या दिवशी मी घाबरलो. मी पुन्हा एकदा तेवढा काही स्ट्रॉंग नव्हतं वचनामध्ये. पण ज्या वेळेला मी दुसऱ्या दिवशी गुडघ्यावर गेलो आणि मी त्यासाठी काही वेळ त्या भविष्यासाठी तोडं मी प्रार्थना करत होतो, आणि देवाने मला सांगितलं की हे कुठं आहे. मग मी माझ्या पत्नीला काही दुसऱ्या विचारते, म्हणजे नाही मला काही तसा त्रास नाही आहे, कुठलाच त्रास नाही आहे. प्रियांनो मी तुम्हाला सांगतो की असे भविष्य पाहणारे भविष्यवक्ते येतील. माझ्या लग्नाच्या दिवशी एका बाईला भविष्य आलं, दृष्टांत आला, आणि तो दृष्टांत देखील फार भारी होता. माझ्या आईला तिने सांगितलं. ओके. ती म्हणे मी लग्न असताना आता आमच्या लग्नामध्ये लाईट गेला, अंधार पडला होता. आता लाईट गेला, सगळीकडे अंधार होता. लग्न लावताना, लग्न चालू असताना आता लाईट गेला, पण लग्न लागलं. मग ती म्हटली मी एक दृष्टांत पाहिलं. मी पाहिलं की सुधीरचं तोंड एका बाजूला, रेचलचं तोंड एका बाजूला, आणि मधी काहीतरी जळत होतं, भांड्यामध्ये काहीतरी होतं, आणि ते उकळं होतं. याचा अर्थ आमचं पटणार नाही. मग ज्यावेळेस त्या माझ्या आईने मला दुसऱ्या दिवशी सांगितलं, म्हटलं येशूच्या नावामध्ये मी नाकारतो. आय रेझिस्ट अँड डिनाय दिस प्रॉफेसी ऑन माय लाईफ. कारण ती देवाच्या वचनानुसार नाही. लाईट नव्हता म्हणून काय देवाने माझ्यावर नाही. प्रियांनो मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला मी माझ्या पत्नीसाठी प्रार्थना करून आम्ही निर्णय केला होता, असाच निर्णय नव्हता तो. माझी पत्नी विश्वासात आली होती, ती आत्म्याने भरलेली होती, तिचा बाप्तिस्मा झाला होता, मी विश्वासणारा होतो. आणि देवाचं वचन सांगतं की दे परमेश्वर. आणि माझ्या भावना बहिणं, आम्ही लक्षात ठेवा तुम्ही काय स्वीकारता. हे भविष्यवाणी देणारे खूप लोक आहेत. मला भरकडायचं नाही, मला वचनात राहायचं आहे. पण तुम्हाला सांगतो हे अनुभव आहेत माझ्या जीवनामधले. तुम्ही काय स्वीकारता जीवनामध्ये फार महत्वाचं. देवाचं वचन, हे भविष्य सांगणारे लोकांच्या बद्दल काळजी बाळगा. ते देवाच्या वचनानुसार आहे का, त्याबद्दल मी येणार आहे. प्रियांनो लक्षात ठेवा, हे जे दान आहे भविष्य, हे तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन करण्यासाठी नाहीये. भविष्य किंवा संदेशाचं दान तुम्हाला मार्गदर्शनासाठी नाहीये. हे तुम्हाला स्वीकारण्याची गरज आहे. मला एकदा कळालं, नाही मी पास्टर, मी त्या देवाच्या सेवकाला फोन करतो आणि त्याला विचारत असतो की मी कुठल्या प्रकारची ड्रेस घालायला पाहिजे, मी काय विकत घ्यायला पाहिजे, मी काय करायला पाहिजे. हे लिसन, ऐका प्रियांनो, हे 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 वैयक्तिक मार्गदर्शनासाठी नाही आहे. तुम्ही देवाकडं, याकोबाचं पत्र 1 अध्याय 5 वचन काय सांगतं पहा, फार महत्वाचं आहे. त्यामध्ये 2 वचनात सांगितलंय, नाना प्रकारच्या परीक्षेत तुम्ही जाता तेव्हा तुम्ही आनंदच करा, कारण तुमच्या विश्वासाचं पारख होणं, तुम्ही धीरात उतरणं हे खूप चांगलं आहे. ओके. आनंदच करा. परीक्षेतून जाता तुम्ही आनंदच करा. पण त्या परीक्षेत तुम्ही काय करा. 5 वचन पहा, जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल, जर तुम्ही ज्ञानाने उणा असाल तर त्याने ते देवाजवळ मागावे. कोणाजवळ मागावं. परीक्षेमध्ये तुम्हाला समजत नाही का तुम्ही याच्यातून चालला, तुम्ही ज्ञानाने, तुमच्या जीवनामध्ये समस्या आहेत, परीक्षा आहे, देवाकडं मागा. गो टू गॉड.
जेव्हा जेव्हा दावीद त्रासातून गेला तो त्या देवाकडं गेला, देवाकडं त्यांनी मागितलं. जेव्हा जेव्हा पॉल प्रॉब्लेम मधून गेला तो देवाकडं, जेव्हा जेव्हा येशू ख्रिस्त तो देवासंगती रिलेशन मध्ये होता. प्रत्येक विश्वासणारा हानी देवाकडे जायला पाहिजे. पण आम्हाला शॉर्टकट हवेत ना. पास्टर तुम्हीच करा उपवास, तुम्हीच करा प्रार्थना आणि मला सांगा. हे कोणी कोणी देवाकडे मागायचंय? जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल एखादा व्यक्ती ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते तर देवाजवळ मागावे. त्याने, त्याच्या पाळकाने, त्याच्या बिशपने, त्याच्या संदेष्टाने नाही, त्याने देवाकडे मागावे. बर, पुढं म्हणजे ते त्याला मिळेल. म्हणजे ते त्याला मिळेल. कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस कोणालाही उदारपणे देणग्या देतो. परमेश्वर कोणालाही दोष न लावता सर्वांस काय देतो? उदारपणे देणग्या देतो. उदारपणे देणग्या देतो. प्रियांनो ऐकून घ्या, देवाचा आत्मा. प्रॉब्लेम असा आहे की आम्ही त्या आमच्या समस्येमध्ये आम्ही देवाकडे न जाता माणसाकडे जातो. मी म्हणत नाही प्रियांनो, पास्टर्स आहेत, मदतीसाठी आहेत, प्रार्थनेसाठी आहेत, ते प्रार्थना करतात तुमच्यासाठी. लीडर्स आहेत, लीडर्स तुमच्यासाठी प्रार्थना करतात. बायबलचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही चांगल्या लोकांकडून सल्ला घ्या. जर युद्ध जिंकायचं आहे तर काउन्सिलिंग घ्या. सल्ला घेणं चांगलं आहे, पण एक लक्षात ठेवा प्रियांनो, सर्वात उत्तम सल्ला हा देवापासून आहे, परमेश्वरापासून आहे. लक्षात ठेवा, कारण त्या प्रसंगामध्ये देवाला माहीत आहे. आणि बरेचसे लोक ही प्रॉफिटिक सेवा, कुठंतरी मार्गदर्शन मला मिळेल का असं म्हणतात. सल्ला देवाच्या वचनातून आम्हाला मिळतो. देवाचं वचन देखील आम्हाला मार्गदर्शन करतं. जे काय देवाच्या वचनात सांगितलं ते आम्ही जेव्हा पालन करतो त्यावेळेस आम्हाला, आणि म्हणून आम्हाला समजून घ्यायला पाहिजे की हे काय आहे. आता मी थोडेसे काही महत्त्वाच्या गोष्टी ह्या भविष्यवादाबद्दल सांगणार आहे. पुन्हा मी काही गोष्टी रिपीट पण करणार आहे. 3 वचन, 1 ग्रंथ 14 अध्याय 3 वचन. लक्षात ठेवा की बायबलचं वचन आम्हाला सांगतं की गिफ्ट ऑफ प्रॉफिसीबद्दल ह्या अध्यायातून बऱ्याचशा गोष्टी आम्हाला मार्गदर्शन. आपण वाचूया, काही गोष्टी वाचूया. हा, संदेष्टा हा माणसांना उद्देशून उन्नती, उत्तेजन व सांत्वन याबाबत बोलतो. भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करीतो, संदेष्टा मंडळीची उन्नती करीतो. बर, आता या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं ह्या 3 वचनामध्ये 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपण त्या ऐकलेल्या आहेत. संदेष्टा मंडळीची उन्नती करतो. बायबलचं वचन आम्हाला हेही सांगतं की जर भविष्यवक्ता कोणी आहे, संदेशा, त्याला भाषांतराची गरज नाही. नाही का? 9 वचन काय सांगतं पहा बरं. 9व्या वचनामध्ये त्याप्रमाणे तुम्हीही सहज समजेल अशा भाषा सहज समजेल अशा भाषांमध्ये. हा, अशा भाषेतून बोलला नाही तर तुमचे बोलणे कसे कळेल? हा, म्हणजे जो भविष्यवाणी आहे सहज समजणाऱ्या भाषेमध्ये असलं पाहिजे. ज्या कोणा सांगतो बोलतात सहज. कधी कधी काही लोक इतके कठीण शब्द वापरतात सध्याच्या परिस्थितीमध्ये. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. आम्ही सध्या रात्री बसून गाणे गात असतो, वेगवेगळे गाणे, आणि मग कधी कधी अभिषेक आणि सारा ते गाणे गात असतात. आणि मग त्यांना, अरे मला आत्तापर्यंत असं वाटलं गाण्याचा अर्थ असाच आहे. कारण मराठी आणि हिंदी गाण्यामधले काही अर्थ त्यांना माहीत पण नाही आहेत. ते गातात, सगळे गातात म्हणून ते पण गातात, त्यांना अर्थ माहीत नाही आहे पण ते गातात. आता काही उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो पण तेवढा वेळ आपल्या जवळ नाही. पण ते गातात, अर्थ माहीत नाही आहे, गातात. काही लोकांना तारणाचाच अर्थ माहीत नाही, तारण म्हणजे काय. पण देवाची इच्छा आहे की तो भविष्यवक्ता किंवा जो संदेश आहे सहज समजणाऱ्या भाषेमध्ये. ज्यावेळेस मी गावाकडे जातो, मी गावामध्ये उपदेश करत असताना माझ्या उपदेशामध्ये असे काही गीतं आणतो की जे गीतं लोकांना समजतात, समजणाऱ्या, त्यांच्या समजणाऱ्या भाषेमध्ये. ओके, त्यांना कदाचित शहराची भाषा समजणार नाही, त्यांच्या समजणाऱ्या भाषेमध्ये. एक संदेशाची महत्त्वाची गरज आहे सहज समजणारी भाषा वापरली. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, आपण 23 ते 25 वचन वाचूया. त्यातले 1 कोरिन्थी राजपत्र 23 ते 25 वचन. सगळी मंडळी एकत्र जमली असता. माझी इच्छा आहे सगळी मंडळी एकत्र जमलेली असता. बर, सर्वच लोक जर निरनिराळ्या भाषा बोलू लागले हा, आणि अशिक्षित
किंवा विश्वास न ठेवणारे लोक आत आता आले. दोन प्रकारचे लोक, एक अशिक्षित ज्यांना शिक्षण, जे नवीन लोक आहेत, आणि विश्वास न ठेवणारे लोक देखील मंडळीमध्ये आले. ऐका, समजून घ्या. बर, हा. तर तुम्ही वेडे आहात असे ते म्हणणार नाहीत ते काय? म्हणतील अरे ते वेडे लोक आहेत रे, काय बोलतायत. बरं, पुढं. परंतु सर्वच जण संदेश देऊ लागले आता असता. लक्षात ठेवा, हे मार्क करा. सर्वजण संदेश देत असतात. सर्वच जण म्हणजे मंडळीतला प्रत्येक जण संदेश देऊ शकतो. परत एकदा सांगतो, संदेश त्याची एक मिनिस्ट्री आहे, ती वेगळी आहे. संदेश देण्याची सेवा सर्वांना देवाने दिलेली आहे. तुम्ही प्रत्येक जण संदेश देऊ शकता. संदेश 3 प्रकारे आहेत: उत्तेजन देणं, सांत्वन देणं आणि उन्नती करणं. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही भावाभावामध्ये गटागटामध्ये भेटता, तुम्ही उत्तेजनाचे शब्द बोलता, तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करता. तुम्ही काही लोक प्रार्थनेमध्ये मला असं वाटतं की तुझ्यासाठी, ते म्हणतात थँक्यू दादा, आज माझी गरज होती, देवा माझ्या सांगते बोलला. हे संदेशामध्ये घडतं आणि हे मंडळीमध्ये घडलं पाहिजे. आता सध्या आम्ही एकत्र मिळत नाही, पण मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, जेव्हा आपण छोट्या छोट्या गटामध्ये एकत्र येतो, त्यावेळेस गटागटामध्ये ह्या गोष्टी घडल्या पाहिजे. मंडळीमध्ये सर्वांच्या समोर ह्या गोष्टी घडत नाहीत. कधी कधी रेचल येऊन काही संदेश तुम्हाला, छोटे छोटे संदेश देतात, त्यामुळे तुम्हाला उत्तेजन मिळतं, माझी गरज भागवली. कधी कधी देवा त्याच्या दयेनुसार, कृपेनुसार जो गीत गाणारा असतात त्याच्याद्वारे काहीतरी संदेश एखादा येतो आणि त्यांनी तुमचं उत्तेजन होतं, तुमच्या जीवनातली गरज भागवली जाते. कधी कधी मी उपदेश करत असताना माझ्या मुखातून देवबाप काहीतरी संदेश मोकळा करतो, पण हे गरजेचं आहे. पुढे वाचत जा. परंतु सर्वच जण संदेश देऊ लागले असता कोणी विश्वास न ठेवणारा किंवा अशिक्षित माणूस आत आल्यास सर्वांकडून त्याच्या पापाविषयी त्याची खात्री होते. पहिली गोष्ट मार्क आउट करा, काय घडतं ज्यावेळेस संदेश दिला जातो, त्याला त्याच्या पापाची खात्री मिळते. त्याच्या पापाची खात्री. बर, आता तुम्ही त्याचे पाप दाखवू नका, तुम्हाला पाप नाही, तुम्ही फक्त संदेश उत्तेजनार्थ मत द्या. आता लोकांना नाही मी पाप दाखवलं नाही, तुला नेमलेलं नाहीये पाप दाखवण्यासाठी, तो पवित्र आत्म्याचं काम आहे. जगाला जो अविश्वासणारा आहे त्याला पापाची जाणीव करून देण्याचं काम पवित्र आत्म्याचं आहे, तुझं नाही आहे. तुला फक्त देवाच्या वचनाचं उत्तेजन द्यायला शिकायचं आहे. बर, पुढं. हा, पापाची खात्री होईल. सर्वांकडून त्याचा निर्णय होतो. सर्वांकडून निर्णय होतो. बर, त्याचा निर्णय होतो, त्या अविश्वासणाऱ्या व्यक्तीचा. पुढं. त्याच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी प्रकट होतात. त्याच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी प्रगट होतात. देवाचा आत्मा ते प्रगट करतो. प्रियांनो, देवाचा आत्मा त्याच्या अंतःकरणामधल्या, मग कदाचित तो त्या त्रासातून जात असेल, कदाचित त्या कष्टातून जात असेल, काहीतरी तो त्या गरजवंतानुसार तुमच्याकडे आला असेल, त्या गोष्टी प्रगट होतात. पुढं. आणि म्हणून तो उपडा पडून देवाला वंदन करील. चौथी गोष्ट त्याच्यामध्ये घडेल की तो उपडा पडेल आणि देवाची उपासना करेल, देवाला वंदन करेल, त्याच्या जीवनामध्ये पालट होईल. बर, व तुम्हामध्ये देवाचे वास्तव खरोखरीच आहे असे बोलून दाखवेल. असं तो बोलून दाखवेल. फार महत्वाची गोष्ट आहे की तुम्हामध्ये देवाचं वास्तव आहे. प्रियांनो, एक लक्षात ठेवा, मी पुन्हा पुन्हा सांगतो की ज्या वेळेला भविष्यवाणी येते त्यावेळेस विश्वासदारांना शिक्षण देखील मिळू शकतं. ओके, ह्याच अध्यायामध्ये 31 वचनामध्ये, ओके, 3, 4 जी काय तुम्हाला लिहायची असेल तो नंबर लिहा. पण काय पाहायला मिळतं, 14 अध्यायाचं 31 वचन पहा. सर्वांस शिक्षण मिळेल. सर्वांना शिक्षण काय मिळेल? सर्वांना, म्हणजे ज्यावेळेस संदेश दिला जातो त्यावेळेस शिक्षण पण दिलं जाऊ शकतं, पण तो शिक्षक नाहीये. संदेश म्हणजे फार मोठा उपदेश नाहीये. संदेश म्हणजे थोडक्या शब्दामध्ये समजेल अशा शब्दामध्ये दिलेलं मार्गदर्शन आहे, त्यातून शिक्षण मिळेल. पुढं. व सर्वांस बोध होईल. व सर्वांना बोध होईल. अशा रीतीने तुम्हा सर्वांना एकामागून एक संदेश देता येईल. आणि तुम्हा सर्वांना परत एकदा एकामागून एक बोध. बायबलचं सर्वांनी याची अपेक्षा करावी. एव्हरीवन शुड डिझायर.
प्रत्येकाने इच्छा बाळगावी. प्रत्येकाने, तुम्हा सर्वांनी, आपण ते वचन वाचलेत. पहिलं वचन सांगतं तुम्ही सर्वांनी, विशेष करून सर्वांनी संदेश देण्याची इच्छा. 39 वचनामध्ये देखील पहा काय म्हटलेलं आहे. म्हणून बंधुजन हो, तुम्ही संदेश देण्याची उत्कंठा बाळगा व निरनिराळ्या भाषा बोलण्यास मना करू नका. अन्य भाषा बोलायला मना करू नका. संदेश देण्याची प्रत्येकाने उत्कंठा बाळगा. कारण हे प्रियांनो बांधणारं, मंडळीला बांधणारं असं हे देवाचं वचन आहे प्रियांनो. 32 वचन आपण वाचूया त्यातलं. संदेष्टाचे आत्मे संदेष्टाच्या स्वाधीन असतात. आता लक्षात ठेवा, संदेश त्याचे आत्मे संदेश असं मी संदेश देतोय, आता मी काय करतो मला समजतच नाहीये, खोटं बोलतोय. नाही, संदेश त्याचे आत्मे संदेशाच्या अधीन असतात. असे लोक आहेत. एकदा एका पालकाला मी असंच भेटलो आणि तू म्हटलं अरे तुला माहिती आहे का, तू तो संदेश, नाही मला आठवत पण नाही का. म्हटलं मग तू सॉरी, जर तसं असलं असतं तर हे पवित्र शास्त्र लिहिलं गेलं नसतं. ओके, संदेष्टाला माहीत आहे तो काय बोलतो, तो लिहून काढू शकतो. लक्षात ठेवा. काही लोक ह्या संदेशाबद्दल नाही मी त्या आत्म्यात होतो मला माहीतच नाही. ह्या आत्म्यात असणाऱ्या लोक काय काय करू शकतात मी वेगवेगळ्या गोष्टी सांगतो तुम्हाला. काही काही लोक नाही मी आत्म्यात होतो मला कळालंच नाही, मी आत्म्यात होतो मला माहीतच नाही. ओके, सकाळीच पहाटेच उठून आम्ही प्रार्थना करायचो आणि मग ज्या ठिकाणी प्रार्थना होती दुर्गंधीने भरलेली आहे, अरे नाही मी आत्म्यात होतो मला कळालंच नाही. असे बोलणारे लोक आहेत. गंमत म्हणून सांगतो. जीवनामध्ये एक लक्षात ठेवा प्रियांनो, संदेष्टाचे आत्मे संदेष्टाच्या स्वाधीन आहेत. ते त्यांना माहिती आहे ते काय बोलतात, ते देवाच्या वचनानुसार आहे की नाही. आता त्याचं पारख व्हायला पाहिजे. 29 वचन वाचा, त्यातलं 14 त्याचं 29 वचन. संदेशाचा निवाडा व्हायला पाहिजे. काय म्हणतं पहा, संदेश देणाऱ्या दोघांनी किंवा तिघांनी बोलावे आणि इतरांनी निर्णय करावा. पहा, निर्णय केला पाहिजे. संदेश हा देवाच्या वचनानुसार आहे का, फार गरजेचं प्रियांनो. कारण संदेश त्यावर फार मोठा न्याय आहे. जर एखादा व्यक्ती संदेश देतो आणि तो दुसऱ्या देवाच्या नावाने देतोय, तुम्ही काळजी बाळगा, ते बोलण्यासाठी ते सांगण्यासाठी माझा वेळ नाही आहे, पण मी तुम्हाला वचनं सांगू इच्छितो. ते वचनं फक्त तुम्ही लिहून घ्या, ते महत्त्वाचे वचनं आहेत. कारण अनुवादाचं पुस्तक याचा 18वा अध्याय, आपण एक वचन वाचूया त्यातलं. अनुवाद पुस्तक याचा 18वा अध्याय 20 ते 22 वचनं लिहित असाल तर तुम्ही लिहून घ्या. आणि इर्मायाचं पुस्तक याचा 14वा अध्याय 14 आणि 15 वचन, 23वा अध्याय 30 ते 32 वचन. पण आपण अनुवादाच्या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं पाहूया. 18वा अध्याय 20 ते 22 वचन वाचूया. पण जो संदेष्टा उन्मत्त होऊन जे बोलावयाची आज्ञा मी त्याला दिली नाही ते वचन माझ्या नावाने बोलेल, अथवा जो अन्य देवांच्या नावाने बोलेल तो संदेष्टा प्राणास मुकेल. देव तिथं फार महत्वाची गोष्ट सांगतो. कुठल्या रीतीने कुठला संदेश दिला जातोय. पुढं, अमुक वचन परमेश्वर बोलला नाही हे आम्ही कशावरून ओळखावे असा विचार तुझ्या मनात आला तर कोणी संदेष्टा परमेश्वराच्या नावाने काही बोलला आणि त्याप्रमाणे घडले नाही किंवा प्रत्ययास आले नाही तर परमेश्वराचे ते बोलणे नव्हते असे समजावे. असं समजावे. तो संदेष्टा उन्मत्त होऊन बोलला आहे, तू त्याची भीती बाळगू नको. हा प्रियांनो, असे काही भविष्यवाणी भविष्यवक्ते असे काही बोलतात, उन्मत्त होऊन बोलतात आहेत जगामध्ये. मी मग अशी काही गोष्टी सांगितल्या, त्यांना वाटतं आम्ही संदेश आहोत, पण ते देवाच्या वचनानुसार बोलत नाही, ते देवाच्या वचनाच्या बाहेरून बोलतात. तर तुम्ही त्याची काळजी बाळगा. तुम्ही इर्मयाच्या पुस्तकात जर जाल तर तुम्हाला त्या वचनं पाहायला मिळतील. पण मी आता मी शेवट करू इच्छितो. आणि एखादा भविष्यवाणीला कशा प्रकारे आपण त्याचा निवाडा करू शकतो किंवा त्याचा काय लिहिलं त्या ठिकाणी त्यांनी काय करावं, त्याचा 29 वचनामध्ये 14 अध्यायाचं 29, दोघा की तिघांनी संदेश द्यावा आणि बसलेल्यांनी काय करावं, त्याचा इतरांनी निर्णय करावा. निर्णय कशा रीतीने तुम्ही जज करू शकता, निर्णय करू शकता. पहिली महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, कुठलाही भविष्यवाणी कुठलाही संदेश देवाच्या वचनाच्या विरोधात येता कामा नये. एका देवाच्या सेवकाची साक्ष सांगू इच्छितो तुम्हाला. तो पण असाच एक संदेश त्याकडे गेला
एका मंडळीमध्ये तो खूप पॉवरफुल संदेश, इतका पॉवरफुल. हा पण तो जो देवाचा होतो नवीन प्रभूमध्ये आला होता आणि तो म्हटला प्रभू मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे. मग त्या संदेशाने सांगितलं की पुढचे काही वर्ष तुझ्या जीवनामध्ये आजार येणार आहे. तो हा तर तयार होता, प्रभूसाठी काही करायला तयार होता. म्हणजे त्याला प्रभूचं वचन माहीत नव्हतं, काही करायला तयार होता. आणि मग असं होणार आहे तसं बरंच गोष्टी सांगितल्या. आणि अचानक एक गोष्ट त्या व्यक्तीने त्या संदेशाने सांगितलं की पुढचे 3 वर्ष तुला देवाचं वचन वाचायला परमेश्वर बंदी घालत आहे. ज्या वेळेस तो तसं बोलला त्याला तर माहीत होतं की देवाने म्हटलं की रात्रंदिवस तू त्याच्यावर मनन कर. तो उभा राहिला आणि म्हटला तू खोटा संदेष्ट आहेस, कारण तू देवाच्या वचनाचं बद्दल बोलत नाही आहेस. तिकडची अख्खी मंडळी घाबरली. तो तरुण व्यक्ती होता, पण ही रियालिटी आहे प्रियांनो. देवाच्या वचनातून च्या विरोधामध्ये जर तुम्ही, आणि म्हणून तुम्हाला देवाचं वचन माहीत असणं गरजेचं आहे. देवाच्या वचनामध्ये निर्णय करताना ते देवाच्या वचनाला धरून आहे का हे पाहणं खूप गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं गोष्ट की तुमच्या त्या म्हणजे जो काही संदेश देतो त्यामध्ये येशू ख्रिस्त उंचावला जातो का हे असणं खूप गरजेचं आहे. कारण येशू ख्रिस्ताला देवाचा आत्मा दरवेळेस ख्रिस्ताला उंच करणारा आत्मा आहे प्रियांनो. तो ह्या 3 गोष्टी असल्या पाहिजे: उन्नती देणारा, उत्तेजन देणारा, सांत्वन देणारा विश्वासदारांना. त्यानुसार तो असलं पाहिजे प्रियांनो. ते बहुत लोकांपासून मान्य असलं पाहिजे. निर्णय करण्यात आला की हे देवाचंच वचन आहे. आणि प्रियांनो जर ते असं म्हणणार की असं घडणार आहे असं बोलू शकतात काही लोक भविष्यवाणी देत असताना, तर ते पूर्णतेस जाणं देखील महत्त्वाचं आहे. हे फार महत्त्वाचं. आणि सरते शेवटी एकच गोष्ट सांगतो, जे प्रभू येशू ख्रिस्तानी सांगितलेलं आहे की त्याचं फळ आम्हाला पाहण्याची गरज आहे. मत्ताचं शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 16 वचन. ओके, ते फळ देण्यासाठी योग्य फळ आहेत का त्या व्यक्तीमध्ये, त्या जो कोणी तो भविष्यवाणी देतोय त्याच्यामध्ये फळ आहेत का. त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल. त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल. काटेरी झाडावरून द्राक्ष किंवा रिंगणीच्या झाडावरून अंजीर काढतात काय. येशू ख्रिस्त हे खोटे संदेशांबद्दल सांगत आहे. वाचा. त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. चांगल्या झाडाला वाईट फळ येणे शक्य नाही आणि वाईट झाडाला चांगले फळ येणे शक्य नाही. फार महत्त्वाची गोष्ट आहे प्रियांनो. ज्या वेळेस, आणि म्हणून जेव्हा केव्हा प्रियांनो तुम्ही, म्हणजे माझा हा प्रश्न आहे, जेव्हा केव्हा लोक मला म्हणतात नाही पास्टर तो जो TV चा प्रीचर इतका पॉवरफुल आहे, संदेश एवढा पॉवरफुल आहे. म्हटलं बाबा ठीक आहे, त्याचं वचन मी ऐकेन, ठीक आहे, पण मला त्याच्या जीवनातले फळं माहीत नाहीत ना. जे तो बोलतो त्याच्या जीवनातले फळं मला माहीत नाहीत. आय डोंट नो हिज फ्रूट्स. मी त्याला कसं जज करू. आणि ही महत्वाची गोष्ट की त्या फळांना आम्ही प्रियांनो हे फळं प्रभू करो प्रियांनो, तुम्ही आणि मी एक उत्तम संदेश असे असावेत. पण मी बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत, बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. आज एक गोष्ट सांगतो, देवाचा आत्मा शेवटच्या काळामध्ये माझ्या पुत्रांवर, माझ्या मुलींवर उतरून येणार आहे आणि ते संदेश देतील. आज देवाला मागा की देवा ते संदेश देणारा आम्ही व्यक्ती व्हावं. ते संदेश कसं घडतं तुम्हाला सांगतो प्रियांनो, ही एक नॅचरल पद्धत आहे, ही नैसर्गिक गोष्ट आहे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही कुकर मध्ये पाणी घालून, भात घालून, वरण घालून जर त्याला गॅसवर ठेवला आणि गॅस ऑन करायला पाहिजे, लक्षात विसरू नका, गॅस ऑन करून नुसता चालणार नाही, त्याला ऑन करून त्याला इलेक्ट्रिक जे त्याला आग लावायला पाहिजे. ज्या वेळेला ती कुकर गरम होते, शिट्टी आपोआप वाजते, तुम्हाला काही कष्ट करावे लागत नाही. तसंच आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही आत्म्याने भरलेलो असतो, आत्म्याच्या प्रेरणेने चालतो आणि जेव्हा लोक भेटतात त्यावेळेस ती आत्म्याची शिट्टी आमच्यातून वाजते आणि लोकांना आम्ही उत्तेजन देणारे, आनंद देणारे, सांत्वन देणारे लोक बनतो. आणि प्रियांनो, हे काम करायला पाहिजे, हे आम्ही करायला पाहिजे. तुम्ही वैयक्तिकरित्या तुमच्या घरामध्ये कदाचित पहिल्यांदा चुकाल, दुसऱ्यांदा चुकाल, भिवू नका, घाबरू नका, देव काही तुम्हाला टाकून देणार नाही. पण आम्ही
देवाला इच्छा, प्रबळ इच्छा, की संदेश देण्याची इच्छा आज प्रियांनो खूप गरजेचं आहे. मंडळीला उत्तेजन देणारे लोक फोनवर म्हणा, तुम्ही अजून कशा रीतीने मंडळीला उत्तेजन देणारे लोक बनले पाहिजे, ही गरजेचं आहे प्रियांनो. आणि आज त्याची गरज आहे. मागा देवाला, प्रभो मी उत्कंठा बाळगतो की मी संदेश देणारा व्यक्ती बनावं. आज त्याची उणी पण आहे आणि देवबाप त्यासाठी करू इच्छितो. प्रभू करो प्रियांनो, तुम्ही आणि मी त्या संदेशाच्या दानामध्ये पुढं जाऊया. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, परत एकदा मी तुला धन्यवाद देतो. शेवटच्या काळामध्ये माझ्या आत्म्याची ओतणी होईल आणि तुमचे मुलं आणि मुली संदेश देतील. पित्या, आम्ही आज प्रार्थना करतोय त्या दिवसांमध्ये बापा आम्हा प्रत्येकाला त्या संदेशाच्या सेवेमध्ये बलवान कर, मंडळीला बलवान कर. आणि प्रभू ह्या सेवेमध्ये आम्ही चालवा म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. आमचे डोळे उघड आणि तुझ्या वचनामध्ये आम्हाला बांध. तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो. प्रभू येशूच्या नावात मागतो. आमेन आणि आमेन. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. जर तुम्हाला याबद्दल अधिक काही माहिती हवी असेल तर आम्हाला फोन करा. तुमच्या याच्यावर फोन आहे. तुम्ही पहिल्यांदा जर आमचं हे ऐकत असाल तर तुमचं स्वागत आहे. पण तुम्ही प्रियांनो ह्याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर त्या फोनवर फोन करा. आम्ही निश्चित तुम्हाला त्याबद्दल कॉन्टॅक्ट करू. गॉड ब्लेस यू. थँक्यू.